तुम्ही जर आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तशाशिवाय तुम्हाला पण तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे जो आपण फोटोवरती तुम्ही क्रिएट करा तो फोटो इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा फोटो इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला थोडं स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली 9.16चा रेशो आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि सिम्पली ते बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. 2 बोटाने हा फोटो सेट करायचा आहे स्क्रीन बरोबर आणि इथून परफेक्ट सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या न्यूटायचं आहे. खाली तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आपण तुम्हाला एक हा व्हिडिओ देईल, ठीक आहे, प्रीमियर्स, तो तुम्हाला इथून ॲड करायचा. हा प्रीमियम इथे ॲड केल्यानंतर त्याच प्रीमियमवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करा, हे तुम्हाला एक्स्ट्रा कॉडोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला अशा प्रकारे इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे यायचं करेक्ट 4 सेकंदाच्या तिथे, ठीक आहे. त्याच्या थोडं पुढे या म्हणजे 4 जिथे टाईम लिहिला तिथे यायचं आहे आणि ह्या फोटोवरती क्लिक करता स्प्लिट करायचा आहे फोटो. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा, ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथून क्लिक केल्यानंतर इथून सिम्पली मायनस करायचं आहे सॅच्युरेशन. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला बीट व्हिडिओ आहे, म्हणजे बीट व्हिडिओ नाही, तो आपला प्रीमियम आहे, ठीक आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून मग खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर प्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली PNGतून ॲड करून घ्यायचं आहे. पहिलं PNGतून ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो जिथं मग स्प्लिट गेला ते यायचं. हा PNGवरती क्लिक करू, स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. PNGचा दुसरा भाग आहे त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करा आणि रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे आता हे PNGतून ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि फोटोच्या पहिल्या न्यूटे की द्यायची. की कुठे आपले सिम्पली जे प्ले त्याच्या शेजारी कीचा म्हणजे बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच फोटोचे शेवटले ते येऊन एक की द्यायची. आता सिम्पली काय करायचं, ही जी शेवटला की दिली तिथे यायचं करेक्ट त्या कीवर टाईमलाईनीला बघून आणि फोटो थोडा झूम करायचा, ठीक आहे, नॉर्मल. आता आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा, इथून ॲनिमेशन्स ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ना क्रॉस ओपनचा, इथून सिलेक्ट करायचा आहे. नाही तर सरसुद्धा करू शकता तुम्ही, सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या पुन्हा आउटमधलाच एक इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे फेड आउटचा, ठीक आहे. आउटमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा फोटोला इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करू, इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल उशचा, इथून सिलेक्ट करायचा आहे. सरसुद्धा करू शकता तुम्ही, इथे असं प्रकारे मिळून जाईल. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचं, म्हणजे पहिल्या न्यूटू द्यायचे टाईमलाईनीला. त्याच्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदम आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ते अशा प्रकारे ग्लिचच्या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर तुम्हाला पहिल्याच इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची अशा, ठीक आहे. इथे ठेवल्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे ना जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं करेक्ट इथं, ठीक आहे. आता आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे अशा प्रकारे. यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एकदम सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू, आता पुन्हा पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला ब्लॅक फ्लॅशचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. तिथं आपण सिलेक्ट करूया सिम्पली इथला, कुठं गेला आपला इफेक्ट इथे, आणि सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या इथेच थांबायचं, पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, ठीक आहे. तर यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक नॉईजचा, इथून सिलेक्ट करायचं आहे. ते इथं आपण सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे तिन्ही इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल पहिल्या तिन्ही पण लेअरची म्हणजे शेवटच्या पुढंपर्यंत न्यायची. शेवटचा म्हणजे हा जो आपला दुसरा फोटो आहे तेवढी, ठीक आहे. अशा प्रकारे ते तुम्हाला नेऊया. नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला सेकचा इफेक्टची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्ट ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 इथून ठेवायचं आहे. इथून ठेवल्यानंतर अशा वेळी बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे झाल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.